मस्त आम्हाला सकाळी सकाळी थंडीमध्ये ना गुलाबी थंडी गुलाबी थंडीमध्ये आम्हाला मस्त गरम गरम घावणे खायला मिळतात. या लोकांनी कधी घावणे खाल्ले नाही पहिल्यांदा. हे लोक कोकणी नाही दाखवलं काय टाकलं जिओचे दिसते ना जिओचे दिसले का आता जाते आम्ही आता शिवला बीचला आहे आणि आमचं झालंय म्हणजे काय झालं ना डॉल्फिन बघून मस्त मजा आली. पहिले तर आम्हाला नुसती लाकडं दिसली, नंतर आम्हाला दिसली ती डॉल्फिन दिसली आणि त्यानंतर आम्ही गेलो कुठे रे शिंपल्यांचं कोणतरी एक बेट होतं शेल असं काहीतरी. ते पण एक छान होतं. तिथे जास्त नाही 10 ते 15 मिनटं थांबतात. रिटर्न आलं आता आम्हाला लागली भूक. ते आम्ही जेवलो आणि तसंच झोपलेलो काहीतरी खातो आणि मग आम्ही जाणार काया पिक करायला. मजा येणार काया पिक करायला. ओंकार तुझा कसा एक्सपिरियन्स होता? बारीक मजा आली. मजा ओके. दिन आता झोपलेला आत्ता पण बोटीत पण झोपलेला. त्याला उलटी होती मळमळत होता. स्टोरेज फुल नाही झाला ना बघू. हाय अजून 2-3 मिनिट. तर आत्ता आम्ही आलो कायाकिंग करायला. ठीक आहे. इथे 300 पर पर्सन कायाकिंगसाठी आहे आणि नदीतून जायचं दिसते तर भारी दाखवतो. तुम्ही मला फेमस होऊन देणार नाही रे, मध्ये मध्येच करत बसते. व्ह्यू बघा क्लास. एवढ्याशा नदीत जायचं आणि आहेस की पाण्यात जाऊ दे त्याला पूर्ण. पलटी होय ना बाबा. नो आरामात. इन्शुरन्स आहे ना चला. जिस दिन तुम्हें भुला दूंगा मैं तुझ्या गावात. ठोकली आमची बोट ठोकलेली आहे. अशा प्रकारे आमच्या इंजिनियरने बोट जी आहे ती ठोकलेली आहे. पुढे नाही का? ओके बॉस. आऊंदो पीछे आऊंदो. गोमू माहेरला जाते हो नातूला तुझ्या घोवाला कोकण का दाखवलंय घरी पैसे जातात मगर कुठे राईट मार चल मार गुड बॉय लेफ्ट सरळ जाऊ दे. एक राईट. व्ह्यू बघा काय व्ह्यू. दिस इज कॉल्ड व्ह्यू. गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. चला पटापट मारा. लेफ्ट बबी लेफ्ट. डावी बाजू डावा मार धुतोनी मार. गुड बॉय. तुम्ही कुठे चाललात? तिकडे पुढे चला. का तुम्हाला नानाने मॅगी ठेवलं इकडे. मजा तो आ रहा है गाइस. इकडे अरे ह्या साईडला मार. तिकडे जायचंय. सोड रे रिटर्न मारते. अयो पडायचो. ए भाई पडलो. दिल माझ्या अंगाला चिटकू नको ते. इकडे मारशील मला.
चला 1 2 लेट्स गो गाइस. इकडे राईट इकडे मारा. गुड जॉब. इकडे थोडा गुड जॉब. तसेच करत बसायचं. 30 रुपयाला भेटलेत आम्हाला हे. मांडी घालून बसलाय पलटल तुम्ही. हलू नको भाई. अरे हलू नको. पुढे पाणीच नाही उदित. मी सांगते ना मी पर्यंतच आहे. काकानीच्या नावला 150 रुपये. उभ्या नको पडशील. उभ्या नको. मोबाईल तिकडं तुझा. मोबाईल दे. तू तुला पाडलं असं पण. मोबाईल दे कार. तुला पाडायची फुल प्लॅनिंग झाली. मोबाईल दे. वाचलास. आता आम्ही कायाकिंग वगैरे करून आलो. फ्रेश झालो. अंघोळ वगैरे केली आणि सरळ निघालो आम्ही थेट आता कुणकेश्वरला जायला आम्हाला इथून दाखवत आहे 52 मिनिट्स. टोटल अराउंड 37 किलोमीटर आहे इथून आम्हाला कुणकेश्वरचं बद्दल मी ऐकून आहे. खूप मंदिर महादेवचं छान असं आहे आणि बाजूलाच समुद्र किनारा आहे आणि निसर्गरम्य आहे सगळं वातावरण. तिथले रोड पण खूप छान आहेत कोस्टल लाईनला. तर ते पण आम्हाला बघायला भेटतील आणि आम्ही एक्झॅक्ट टायमिंगला चाललो आहे. जवळपास 4 वाजलेत आम्हाला पोहोचेपर्यंत. 5 वाजतील आणि 5 वाजल्यानंतर दर्शन वगैरे होईपर्यंत आमचा एक तास तरी जायला असं इकडे तिकडे. तर 6 वाजता जेव्हा आम्ही निघू तेव्हा तर रोडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. बाकी सगळ्यात भगवान की दुआ से बाय. दर्शन झाले आमचं. आम्ही प्रसाद वगैरे घेतलाय. आता आम्ही चालू जरा मित्रांनो. लय दुःख आहे काय तुम्हाला. स्टोरेजमुळे ना व्हिडिओज होतात. नुसतं स्टोरेज वैताग आला त्या आयफोन. मग आता 150 रुपयाचं गुगलचे ड्राईव्ह घेतले मी. ते म्हणू दे. माझी व्ह्यू बघा एकदम SEXY. समोर मंदिर आहे आणि समोरच समुद्र. जे तर सिनेमॅटिक दाखवतो. थोडीशी सिनेमॅटिक काढून दाखवतो तुम्हाला. राजकोट फोर्टला आता आम्ही रात्रीच्या वाजल्या जवळपास 9:30. राजकोट फोर्ट आता कोणीच नाही इथे. आम्ही चौघंच आहे फक्त. तुम्ही बघू शकता कोणीच नाही. नो वन इज हिअर. तिकडे जत्रा आहे आज. तर मस्त गाणी चालू आहेत आणि लायटिंग वगैरे आहे. आणि ते मी आलो पहिलं तर बघितला. म्हणजे असं ना इतकी बारीक इतकी डिटेलिंग केले ना. पायाची जी हे आहे मोजडी आहे. हाताच्या ज्या आपल्या इथे ज्या नसा आहेत त्या नसा पण क्लिअर एकदम. एवढी बारीक डिटेलिंग केली. एवढी मोठी भव्य मूर्ती आहे. मग आता अंगावर काटा आला बघून. आणि माझं म्हणजे महाराजांचं माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे. मला खूप भयंकर वेळ आहे ट्रेकिंगचं. सगळ्यांना माहिती आहे ज्यांना ते मला ओळखतात. पण हे यार मी बघतच बसलो. मी आलो ना मी 2 मिनटं बघतच बसलो. तसाच शांत बघत बसलो फक्त. असं वाटतं मूर्ती आता चालायला लागली तर बोलायला लागली तर. इतकी भव्य मूर्ती आहे ना भाई. जबरदस्त. छान खूप छान. ज्यांनी पण बोलले ज्यांनी काम केलं सल्यूट आहे. खतरनाक. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती उंच आहे यार. हाताची डिटेलिंग बघा तुम्ही. हे बघा हाताच्या नसा आणखी त्या हाताची. इवन दो जी तलवार आहे ना तलवारीवरची ती बारीक डिटेलिंग पण क्लिअर आहे. लांबून सुद्धा एवढी क्लिअर आणि डिटेल दिसते तुम्हाला. ओंकार कशी वाटली मूर्ती? सुंदर. अतिशय सुंदर.
म्हणजे कसं केलं असेल ना, आणलं असेल ते. हा ना, तोच प्रश्न पडला मला, कारण रस्ते एकदम छोटे छोटे. आमची गाडीच येत नव्हती एवढी छोटी असून, तर ही मूर्ती ट्रक क्रेन आय डोंट नो कशी आणली. हा ना, आणि तू बघ ना किती डिटेलिंग आहे, प्रत्येक गोष्टीत डिटेलिंग आहे, बारीक बारीक गोष्ट डिटेल आहे. त्या साईडला जो हे आहे ना पडताना दिसतं ते पण एकदम क्लिअर आहे. कसं वाटलं दिने? अनबिलिव्हेबल, मस्त आहे. मी तर बघतच बसलो आल्यापासून आणि कोणीच नाही ते. जबरदस्त आहे, जबरदस्त. डिटेलिंग पण छान आहे एकदम. शिरावरचं आलात ना तुम्ही मालवणला, बाकी काय बघू नका बघू, हा हे पहिले एक बघून जा. त्या शिरा वगैरे पण एकदम डिटेलनी दाखवले, नक्षीकाम वगैरे एकदम छान आहे.